फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. आज खूप दिवसांनी ब्लॉग करते. सो तुम्ही माझा अवतार बघू शकता. अवतार खूप हे झालं आहे कारण आज सकाळपासून लाईट गेले आमच्याकडे वसईला. सकाळपासून ते आत्ता फायनली व्यवस्थित लाईट आले, नाही तर घालवतायत लावतायत, जाते येते असं झालं आहे. सो आता अगस्त्याला, आणि आज अगस्त्याचा पप्पा घरी होता कारण की अगस्त्याची थोडी तब्येत ठीक नव्हती. आता तो फुल ऑन ठीक आहे, मस्त झाला आता. तर त्याच्यामुळे थोडंसं माझ्या चेहऱ्यावर पण टवटवी आली आहे कारण माझा अग्गू बरा होतो तर मला बरं वाटतं. एवढं काही झालं नव्हतं, थोडंसं त्याला उलट्या होत होत्या. तर डॉक्टरकडे गेलो, मेडिसिन वगैरे घेतल्या, तर आता तो ठीक आहे. सो वेलकम बॅक टू माय ब्लॉग. न्यू ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. सो तुम्ही बघू शकता मी आता फायनली लाईट आलेली आहे, नाहीतर मगचपासून जात होती येत होती, तर लाईट आली. तसंच मी झाडू लादी काम आवरलं, भांड्या वगैरे. तर आता 6 वाजून गेलेत. तर थोडंसं क्रेविंग माझी इव्हनिंगची चहा, तो म्हणजे चहा ठेवला आणि रूम क्लीन केला आणि अगस्त्यसुद्धा झोपून गेला. तुम्ही बघू शकता. बघा रूम कसा मी व्यवस्थित क्लीन करून ठेवला आहे. आज सगळं साफ केलं आहे आणि उशांची कवर्स पण धुवून टाकलेत. कपडेसुद्धा झालं आहे. देवारावरती शिफ्ट झाला आमचा कारण अगस्त्या जो आहे, बघू शकते देवारासुद्धा माझ्या नवऱ्याने आज साफ केलं आहे. संध्याकाळ झाले, वाजलेत 6:30 आणि आता सगळा पसारा वगैरे आवरला आहे. इकडे दोघं झोपलेत आणि भांडीसुद्धा इथे घासलेत आणि माझा चहा ठेवला आहे. एकटीच असते मी, सो एवढूशा ह्याच्यामध्ये ठेवला आहे, नाही तर सगळं असल्यावर मोठ्या टोपामध्ये ठेवते. बट आता एकटीच आहे, सो मग मी यात थोड्याशा छोट्याचा कंटेनरमध्ये चहा ठेवला आहे कारण मला एकटीपुरती बस होतो. इकडे बाटल्या वगैरे भरायच्या आहेत, बाकी जेवण वगैरे आहे सकाळी केलेलं. अगस्त्यासाठी फ्रेश करणार आहे जेवण, तर सर्वांनी ऐकून घ्या. सर्वांना वाटतं मी त्याला तेच देते. एकदा कधीतरी कंटाळा येतो यार, मी सुद्धा माणूस आहे. कधीतरी कंटाळा आला तर सकाळचं जेवण देते. तर बोलतात ना, जी चूक झाली तर ती चूक धरून लोक 10 वेळा तेच बोलत राहतात. ही काय लक्ष देत नाही, तेच जेवण देते, असं काही नाही आहे. मी माझ्या लेकाला नेहमी फ्रेश जेवण देते. सो इथे चहा पिऊन मी फ्रेश वगैरे होऊन दाखवते. व्लॉग कंटिन्यू बघा. आणि इथे आहे आमचा खाऊचा डब्बा. न्यू खाऊचा डब्बा घेतला आहे, भला मोठा डब्बा आहे कारण माझा नवरा बोलला एकदाच घे जो काय घ्यायचा आहे, कारण नेहमी इकडचं सुद्धा मला हा पसारा आवरायचा आहे. पसारा नाही आहे, जस्ट ते डब्बे वगैरे आहेत. तर दाखवते मी तुम्हाला. हे डब्बे वगैरे आहेत आणि हे मला लागतं. हे ह्याच्यासाठी ॲक्च्युली मला हे सगळं सेट करायचं आहे. हे मिक्सरचे भांडे वगैरे आहेत, तर हे मी एकदा इथे सगळं व्यवस्थित सेट करणार आहे. तोपर्यंत असंच आहे, व्यवस्थित ठेवते मी. आणि मी हे डेली काढून ह्याच्या खालून लादी पुसते, तुम्ही बघू शकता. बट काय होतं माहिती आहे, आजकाल काय होतं, खूप 2-3 दिवस झाले, पहिलं तसं व्हायचं नाही, बट आता हल्ली तसं होतं आहे. इकडे खाऊ ठेवला माझा, बिस्किट वगैरे अगस्त्याचं काय, तर मुंग्या लागायच्या आणि लाल मुंग्या. सो खूप इरिटेट व्हायचं आणि फायनली त्याच्यानंतर मी आणि माझ्या नवऱ्याने विचार केला की आपण खाऊचा डब्बा घेऊया. ॲक्च्युली होता आमच्याकडे, तर मी तो दुसऱ्याला केला आहे. सो इकडे आम्ही खाऊचा मोठा डब्बा आणला आहे, दाखवते. मोठा खाऊचा डब्बा आहे, ह्याच्यामध्ये खूप छान डब्बा आहे, एक्सपेन्सिव्ह आहे, पकडायला हँडलसुद्धा आहे, खूप मस्त आहे. आणि ह्याच्यामध्ये हे माझे कुकी मॅन, माझे बिस्किट जे की बाहेर ठेवल्याने मुंग्या यायच्या, शेव, हे बटर अँड बिस्किट, मॅगी वगैरे, हे सगळं असं बाहेर कुरकुरे पडून राहायचं, तर ते आता डब्यामध्ये व्यवस्थित जातं. सो मुंग्या यायची पण टेन्शन नाही आणि काय टेन्शन नाही. फक्त ह्या डब्याला जागा करायची आहे. आणि हे किचनमध्ये डब्बेसुद्धा जुने झालेत,
सो त्याच्यासाठी मी हा नवीन स्टॉक आणला आहे. तर आता ते काढून टाकेल आणि हे डब्बे ठेवून देईल. सगळं काही करायचं आहे मला. आधी आज तर काहीच करणार नाही मी. आज आधी चहा पिईल आणि अंघोळी करून झोपून जाईल, कारण दिवसभर अगस्त्याच्या मागे आणि लाईटीच्या मागे. तर ब्लॉग कंटिन्यू बघा. आता मी चहा वगैरे पिऊन फायनली फ्रेश झाली आहे. बघू शकता तुम्ही, फ्रेश होऊन खूप मस्त वाटलं. फ्रेश वगैरे झाली आहे आणि आता मी करणार आहे मस्तपैकी आराम. जरा आराम करेल. त्याच्यानंतर अगस्त्या पण झोपल्या. तर इकडे बघू शकता अगस्त्या बेडरूममध्ये झोपल्या. अंधार करून ठेवला आहे मी. तर अगस्त्या उठल्यावर मग आम्ही खालती जाऊ एक राऊंड मारायला. सो तुम्ही ब्लॉग कंटिन्यू बघा. आम्ही रेडी झालो आणि निघालो आहोत खालती आणि ते माझे ब्लॉग्स बघतायत. तुम्ही पण कोणी बघितलं नसेल तर प्लीज लाईक शेअर सब्सक्राइब माय चॅनल. चलो नीचे जाएंगे चोनू. इथे आम्ही खाली आलो आणि अगस्त्याला जुनी टोपी घातली आहे, थंड वारा आहे म्हणून. पण अगस्त्याला नको आहे टोपी, नुसतं काढतोय. हॅपी अग्गू. आलो आणि बघतो तर काय पाऊस, जोरात पाऊस आला. इथे आम्ही गाडी लावली आहे आणि इकडे बस स्टॉपवर बसलोय. माझा अग्गू, त्याला टोपी नको आहे. 5 मिनिटाचा पाऊस आणि लगेच येऊन गेला. मग फायनली आम्ही आलो पेट्रोल भरायला. अगस्त्याला उतरवलं इथे तर बाईकला 10 वेळा बघतोय पप्पाला, कारण त्याला बाईकवर बसायला खूप आवडतं. तर इथे आम्ही पेट्रोल भरायला आलो आणि पाऊस पडला. सो इथे ट्रॅफिक बघा. इकडे आता आम्ही पेट्रोल भरून जाऊ, राऊंड मारून घरी जाऊ. वरती गाडी पार्क करून पेट्रोल भरून आम्ही आलो मार्केटला. मार्केटमध्ये आलो. पाऊस आलाय तर खूप घाण झालंय बघा, किती चिखल झालाय. आता आम्ही मार्केटला चाललोय 99 सेलमध्ये. असंच थोडंसं एक राऊंड मारायला. बघू काय आलंय का नवीन. सो बघू आणि मग घरी जाऊ. सो ब्लॉग कंटिन्यू बघा. 99 सेलमध्ये असंच एक राऊंड मारायला. बघू. अगस्त्याला दिसली गाडी, तुटलेली आहे पण खूप छान छान सामान असतं आणि युजफुल असतं. मेन तर आम्ही इथून खूप काही गोष्टी घेतल्यात. इथे उतरलो आणि अंडी घेतली आणि मग अंडी घेऊन डायरेक्ट आम्ही जाणार आहोत घरी. अग्गू माझा गाडी चालवतोय. अग्गू गाडी चालव. अगस्त्याला बाईकवर बसायला खूप आवडतं. उशी बघा त्याची. येऊन आम्ही फायनली आलेलो आहोत आमच्या बिल्डिंग जवळ. इथे ही न्यू बिल्डिंग झालेली आहे आमच्या समोर बिल्डिंगच्या, आणि ही आहे आमची बिल्डिंग. सो आम्ही आलेलो आहोत. आम्ही घरी आलो आहोत आणि अगस्त्या इकडे मस्त खेळतोय. आणि आज वाजले 9:30. तर आम्ही खालून आज नाश्त्याला इडली गेली होती. लास्ट 2 इडल्या राहिल्यात त्या आम्ही नंतर खाली. आणि आज जेवणाला आहे मसूर केले, रस्सा आणि भात डायरेक्ट घातला. आणि माझ्या नवऱ्याला काय असं जात नाही, बट अंडी घेऊन आलं. तर आता अंडी आम्ही खाऊ. अंड आणि भात डाळ अंडी खाऊ.
आता अंडी बनवेन मी 2. येऊ ही अंडी अशी असली ना तर मला जरा नाही आवडत. मला असं इरिटेट होत राहतं. तर मी ही अंडी पहिलं स्वच्छ घासणार आहे, कात्या साबणाने धुणार आहे आणि नंतर बनवणार आहे. सो भेटूया. आणि लास्ट वाजलेले आहेत 11 आणि मी जेवायला घेतलं आहे इकडे. आज मसूर केली होती आणि नाश्त्याला इडली आणि चटणी होतं. सो तेच जेवते. तर असा होता माझा आजचा डे. कसं वाटलं तुम्हाला नक्की कळवा. आणि ज्यांनी पण फॉलो केला नसेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा व्हिडिओ आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला लवकरात लवकर. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. बाय. भेटूया नेक्स्ट ब्लॉगला.